आहे का नाही, मी आज शांत बसणार, मी आज शांत बसणार. मला कुठं पण खेचायचं असेल का नाही, मी खेचणार, खेचल्यावर शांत बसणार. त्यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतंय. बघा, माझं नाव सनी रमेश चव्हाण. मी सकाळी नालासोपाऱ्यावरून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून चढत होतो. तरी एक माणूस हा ना आहे ना, हे बघा तोंड लपवतोय, हा माणूस आहे. मला चढताना मला एक पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको. तर हा माणूस काय म्हणतोय, ट्रेन आहे धक्का लागणार आहे. पण मला सांगा, ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्काबुक्की केल्यावरती समजतं? पहिली गोष्ट. आणि हा याचा काका आहे. काय नाव तुमचं? नाव सांग, नाव सांग. हे बघा यांचा माज बघा. आणि व्हिडिओ ही अशी बोलतात, व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता. मला हे सांगा, हा नाव का नाही सांगा, त्याच्यात दम आहे ना. यानं मला पहिल्यांदा शिवी दिली, मग मी याला ढकललं. माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे की नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो, समजलं. आणि याला एवढा व्हायरल करा का नाही. हा ब्रॉनन बॉटप म्हणतो मी ठाण्यात आहे, ठाण्यात ब्रॉनन बॉटप राहतोय, नालासोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही. बोल मला मराठी येत नाही. हे बघ मराठी येत नाही बोलतोय. का नाही येत तुला मराठी बाबा? मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे. मराठी काय येत ना उत्तर दे. माझ्या फोनला हात लावायचं नाही, फोन लावला व्हिडिओ मला मराठी. डोंट टच मी प्लीज. हात लावायचा नाही मला. चल चल, तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत नाही ते सांग. मराठी यायचं, महाराष्ट्रात राहतो तर चल बोल. हा बोल बोल बोल. हे बघ मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही, मराठी येत नाही असं बोलतात हे. आणि येऊन इथं दादागिरी करतात. याची दादागिरी बघा तुम्ही. मराठी यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे. हा आमचा लिगली अधिकार आहे.